मंडळी नमस्कार. जय गजानन. आज आपण कहाणी ज्येष्ठा गौरीची श्रवण करणार आहोत. तर चला मंडळी, ऐकूया कहाणी ज्येष्ठा गौरीची. ऐका ज्येष्ठा गौरी तुमची ही कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपदाचा महिना आला. घरोघरी लोकांची गौरी गणपतीसाठी घाई गर्दी सुरू झाली. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी बघितलं. मुलं घरी आली, आईला म्हणाली, आई आई आपल्या घरी पण गौरी आण. आई म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य तिला दाखवायला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या बाबांजवळ जा, बाबांना सांगा बाजारातून सामान आणा. सामान आणलं म्हणजे मी पण गौर आणीन. मुलं तिथून उठली, वडिलांकडे गेली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील. बापानं घरामध्ये चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनामध्ये फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट मात्र आपल्याला पुरवता येत नाही. गरिबी पुढे उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं, असं म्हणून तो उठला. देवाचा त्याने धावा केला, तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा असा त्याने निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली होती. जवळच एक म्हातारी सवाशीण त्याला भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी त्याला सांगितल्या. ब्राह्मणानं मग म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आहेत, कुठून आल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं त्या आजी आहे म्हणून सांगितलं. बायको घरामध्ये गेली, आंबिली करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी पूर्ण भरलेलं आहे असं तिच्या दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला खूप मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ अशी पेज त्यांनी केली. सगळ्यांनी पोटभर ती पेज खाल्ली. सगळीजण आनंदाने झोपी गेली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली. मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग, असं म्हणाली. घावन घातलं कर, नाही काही म्हणू नको, रडू काही गाऊ नको, असं म्हटली. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षा घेण्यासाठी गेला. त्याला खूप भिक्षा मिळाली, भरपूर गूळ मिळाला. सगळं सामान त्याने आणलं. ब्राह्मणाला खूप आनंद झाला होता. बायकोने मग सर्व स्वयंपाक केला. मुलाबाळांना सर्वांना पोटभर जेवायला वाढलं. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवणासाठी खीर कर असं सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी मी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि तुला जितक्या गायी म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे जमिनीमध्ये पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गायी म्हशींची नावं घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा गायी म्हशींनी भरून जाईल. त्यांचं मग तू दूध काढ असं त्याला सांगितलं. ब्राह्मणाने अगदी तसंच केलं. गायी म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांना सुद्धा घेऊन आल्या. ब्राह्मणाचा गोठा पूर्णपणे गायी म्हशींनी भरून गेला होता. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला आता मला पोहोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेने मला हे सगळं प्राप्त झालं आहे.
आता तुम्हाला पोहोचतो मी कसं करू? तुम्ही गेला म्हणजे हे सर्व काही नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, बाळा, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला कधी काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. आता तू मला पोहोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच कायम राहावं व वाढावं याच्यासाठी काही उपाय असेल तर तो माते मला सांग. गौरीने सांगितलं, तुला येताना मी वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीमध्ये टाक, फरताळात टाक, गोठ्यामध्ये टाक. असं केलं म्हणजे तुला कधी काही कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली. यावर गौर प्रसन्न झाली. तिने आपलं व्रत सांगितलं. भाद्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं ते धुवावे. ज्येष्ठा व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे अक्षय सुख प्राप्त होतं, संपत मिळतं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ सुंपर्ण झाली. तर मंडळी, या कहाणीच्या मध्ये काय सांगितलं आहे, या कहाणीतून काय बोध मिळतो, हे आपण आता श्रवण करणार आहोत. आपण कितीही गरीब असलो तरी आपल्याला कोणी वाली नाही असं कधीही समजू नये, कारण परमेश्वर कोणाची कधीच उपेक्षा करत नाही. अनन्य भावाने जर परमेश्वराला शरण गेलं तर तो आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. हा या कहाणीमधून बोध आपल्याला प्राप्त होतो. जय गजानन.